घरात जर का भाजीला काही नसेल ना तेव्हा अशी भाजी करून खात जायची. मग एवढी भारी लागतेच ना आणि त्या करायला पण तेवढी सोपी आणि खायला पण अगदी चविष्ट आहे. त्यासाठी काय करायचं 3 ते 4 कांदे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे. तुम्ही डायरेक्टली चिरून तव्यावर पण भाजू शकतात, पण मी अशा पद्धतीनं घेते. 4 लोकांची भाजी बनवते त्यानुसार मी कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे. त्याने काय भाजीला ही चव चांगली लागते बरं का भाजल्यामुळे. गावाकडे चुलीवर भाजायचे, पण आता आपल्याकडे चूल वगैरे काही नाही म्हणून मी गॅसवरच भाजून घेते आणि पुन्हा तेच कांदे तव्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून थोडेसे भाजून घेणार आहे. त्याने चव अजून दुप्पट वाढते. आमच्या खानदेश आणि विदर्भामध्ये आवर्जून केला जाणारा पाहुण्यांचा पाहुणचार म्हणजे शेवभाजी. डाळबट्टी बनवल्या जाते आणि भरीतपुरी त्याचसोबत शेवभाजीही बनवल्या जाते. खूप छान आणि चविष्ट भाजी असते ही. जेव्हा काही भाजीला काही नसेल ना अशी भाजी करून खात जायची, मग एकदम जबरदस्त लागते. आता कांदा भाजून घेतला ना त्याच त्यावर आपल्याला 1 चमचा हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे. आता पूर्ण मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे, नंतरच मिक्सरमध्ये तो वाटून घ्यायचा आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, 1 चमचा मीठ घालून घ्यायचं. मसाला हा पटकन बारीक होतो. आणि बारीक केलेले खोबरं आपण जे भाजून घेतलं होतं त्याचेसुद्धा काप करून घ्यायचे आणि पाणी टाकून आपल्याला तिचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता लगेचच फोडणी करून घ्यायची. तर कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं. तर तेल थोडं जास्तच घेणार आहे मी, कारण काही भाज्या अशा असतात त्याला तेल थोडंसं जास्त असलं तरच ते चांगले लागतात. तिथं मी शेवभाजी बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त घेतलं आहे आणि जिरं घालून घ्यायचं आणि वाटेला मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा. त्यातच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आणि किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला इथं. पुन्हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता जेवढा मसाला आपल्या तेलात परते ना तेवढी भाजीची चव त्यावरती अवलंबून असते. म्हणून मसाला तेलात परतणं खूप गरजेचं आहे चांगला हा. आता साईडला मी गरम पाणी करायला ठेवलंय, तेच पाणी त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. त्याने आपल्या भाजीला तरंगही चांगला येतो. अशी ते लाल भडक आपली भाजी होते आणि खूप चविष्ट भाजी बरं का, करायला काहीच वेळ लागत नाही भाजी ही. आता मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यात वरतून आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुमच्या किती लोकांची भाजी आहे त्यानुसार. वरतून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता शेव बनवण्यासाठी 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि अगदी थोडंसं इथं लाल तिखट घालून घ्यायचं. थोडंसं हिंग घालून घ्यायचा आणि बेसन पीठ मळून घ्यायचे. आपण जसं भज्याचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट करा, म्हणजे शेव सहज पडता गेले पाहिजे इतपत आपल्याला पीठ ते भिजून घ्यायचे. खूप जास्त पातळही करू नका आणि घट्टही करू नका. मीडियम साईजचं आपल्याला पीठ इथं भिजून घ्यायचं. आता भाजीला चांगला गदक आला आहे. 2 ते 3 मिनिटं चांगला भाजीला गदक येऊ द्यायचं आहे. नंतरच त्यामध्ये आपल्याला शेव पाडून घ्यायची. आता झाऱ्याच्याच मदतीने आपल्याला शेव तयार करून घ्यायचे. झाऱ्याला सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावरच बेसन पीठ भिजवलेलं होतं ना ते त्यावर घालून घ्यायचं. एवढी छान भाजी होते नाही. तुम्हाला अशी शेवभाजी करायची जर नसेल तुम्ही डायरेक्टली रेडीमेड शेव भेटतात ना तेही वापरू शकतात. पण त्यापेक्षा असे घरच्या बेसन पिठात शेव पाडून भाजी करून खात जायची. मग एवढी छान लागते ना, तुम्हाला विश्वास बसणे. एकदा अशी भाजी करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. अशा पद्धतीनं झाऱ्याच्याच मदतीनं आपल्याला शेव तयार करून घ्यायचे आहेत आणि जेवढं बेसन पीठ मळलेलं होतं आपण भिजवलेलं ते पूर्णचे शेव ते आपल्याला तयार करून घ्यायचे. आता शेव तुम्हाला कमी जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही बेसन पीठ इथं घेऊ शकतात. आता शेव पाडून झाल्यानंतर पुन्हा भाजीला आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता ते बाऊल होतं ना आपण बेसन पीठ भिजवलेलं त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं. त्याने भाजीला चांगला घट्टपणाही चांगला येतो आणि चवही चांगली लागते अजून. चांगलं 3 ते 4 मिनिटं भाजीला चांगला गदक येऊ द्यायचं आहे. जेवढी भाजी चांगली शिजेल ना तेवढी भाजी चव ती चांगली लागते. आता वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि मीठ तर आपण आधीच घातलं होतं, कारण वाटताना पण मीठ घातलं होतं आणि वरतून पण घातलं होतं. त्यामुळे आता वेगळं मीठ घालायची काही गरज नाही. या भाजीसोबत तुम्ही भाकरी खाऊ शकतात, चपाती खाऊ शकतात किंवा पांढऱ्या भातासोबत पण ही भाजी खायला जबरदस्त लागते. अगदी तोंडाची चव जर नसेल ना ही भाजी करून खात जायची, मग चवच येते तोंडाला मग एवढी छान भाजी. आता त्याच मसाल्यापासून मी पाटोळ्याची भाजी पण इथं बनवली, कारण मुलाला पाटोळ्याची भाजी आवडते. तोच मसाला घेतलेला आहे. पाटोळ्याची भाजी केली आणि त्याच मसाल्यातून शेवभाजीसुद्धा केली. दोघीपैकी कोणती भाजी तुम्हाला जास्त आवडली ते पण मला कमेंट्समधून नक्की सांगा. मस्त आपलं भाजी आणि त्यासोबत भाकरी बनवली मी ज्वारीची, भात आणि पाटोळ्याची भाजीसुद्धा त्याच मसाल्यापासून बनवली. तर बघू शकता मस्त एकाच मसाल्यापासून 2 भाज्या आपल्या इथं तयार झालेत. ताट वाढून घ्यायचं आणि लगेच जेवण गरम-गरम खायला घ्यायचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. Facebook, Instagram जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. असेच छान-छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.